ज्यावेळेस ते जन्माला आले त्यावेळेस त्या देवकीचा जो चुलता होता त्याचा मुलगा कंस. आता तो कंस त्याची बहीण देवकी असल्यामुळे त्या विवाहामध्ये म्हणजे वासुदेवाचं देवकीसोबत लग्न झालं. त्या विवाहामध्ये खूप आनंदाने हजर राहिला. स्वतः बहिणीच्या लग्नाचा जो रथ असते ना त्या रथाच्या घोड्याची दोर हातात घेतली आणि बहिणीची विद्यागिरी करण्यासाठी निघाला. बघा जात असताना विद्यागिरी होत असताना आकाशवाणी झाली की अरे कंसा, तू जिला एवढ्या आनंदाने रथातून विद्यागिरी करत आहे तिची तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वैरी, तो तुझा वध करणार आहे. त्यावेळेस कंसाला क्रोध आला आणि लगेच ते रथाच्या त्या घोड्याचे दोन हातचे सोडून दिले आणि तलवारीतून मेण्यातून तलवार बाहेर काढली आणि तिच्या अंगावर उचलली. ती तलवार तिचं शिरच्छेद करणार. तेवढ्यात कंसाला जे तिथं जमलेले लोक होते त्यांनी विरोध केला. वसुदेव म्हणायला लागला की अरे आकाशवाणी काय झाली की देवकीच्या 8व्या पुत्रापासून तुला भीती आहे. मग देवकीपासून तर काही भीती नाही ना, आणि तिच्या पोटी येणारं अपत्य मी तुझ्या हवाली करीन, तुला अर्पण करीन. मग तर झालं. कंस म्हणायला लागला काही हरकत. बघा सर्वांनी समजावून सांगितलं. कंस घरी गेला आणि त्या ठिकाणी बाकीचा जो विधी राहिला तो पार पाडला लग्नाचा आणि देवकी आणि वसुदेव एकत्र राहू लागले. बघा तिला पहिलं अपत्य झालं. आता पहिलं अपत्य झालं. वसुदेवाने सांगितलेलं होतं की मी जे मूल झालं ते तुझ्या हवाली करून देणार आहे. त्यावेळेस त्यानं सत्यवादी होता वसुदेवाने ते मूल घेतलं आणि कंसाच्या राजदरबारामध्ये नेलं आणि त्याच्या अधीन केलं. कंसाच्या स्वाधीन केल्यावर त्या कंसाने बघितलं की किती सुंदर मुलं आहे. लहान मुलाला बघून कुणाला सुद्धा दया येते. माणसाचा क्रोध शांत होतो कारण निष्पाप जीव असते तो. बघितलं की अरे माझा भाचा आहे हा, माया उत्पन्न झाली, रक्ताचं नातं असते. नाही म्हणे जाऊ द्या, मला 8व्यापासून भीती आहे ना वसुदेवा, घेऊन जा. ठीक आहे म्हणे, परत मिळत. आता त्या ठिकाणी काय झालं, जसे वासुदेव देवकीपर्यंत पोहोचले तसा नारद महर्षीची फेरी आली. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण बघा नारद महर्षी आले. त्या कंसाने पाद्यपूजन केलं, त्या ठिकाणी बसवलं आणि विचारलं कसं काय झालं. नारद महर्षी म्हणायला लागले तुझं काय चाललं ते सांग. क्षेमकुशल आहे की हो म्हणे, मला भाचा झाला, खूप सुंदर आहे. अरे म्हणे वेड्या, आकाशवाणी काय झाली होती माहिती काय. हो म्हणे देवकीच्या 8व्या पुत्रापासून मला भीती आहे, मला मृत्यू. अरे म्हणे बघ एक कमळ आहे 8 पाकळ्यांचं, अष्टदल कमळ असते ना, त्यातली पहिली पाकळी कोणती आहे, 8वी पाकळी कोणती आहे दिसते काय. जेव्हा लोक कपटी असतात म्हणे भगवान विष्णूने म्हणे किती राक्षस कपटाने मारायला माहिती नाही का तुला. बघ म्हणे आपण कालच्या कथेत परवाच्या कथेत बघितलं की ते मधुकैटभ मरत नव्हते. भगवान विष्णूने 5000 वर्ष बहुयुद्ध केलं त्या ठिकाणी, मरत नव्हते. शेवटी देवाने काय केलं की लहानपण स्वीकारलं आणि त्यांना म्हटलं की बा तुम्ही जिंकले आणि हरलो, तुम्ही खूप पराप्रेमी वगैरे वगैरे. त्यावेळेस ते संतुष्ट झाले आणि भगवान विष्णूला म्हणायला लागले की वरदान माग. तर वरदान मग काय मागितलं, तुम्ही माझ्या हातून मरा. शेवटी कपाटच साधलं की गोड बोलून. त्यावेळेस नारदाने त्याचे डोळे उघडले. वास्तविक पाहता त्याच्या पापाला भरती पडायची राहिली होती. आहे आपण म्हणतो ना की नारद हे कळीचा नारद आहे, पण ते गलत नसतात करत. जे घडणारं असतं ते विधीचं विधान असते, ते अटळ असते, ते सत्य असते, ते घडणारच असते. पण हे निमित्ताला कारण होते. लोक म्हणतात नारद महर्षी म्हणजे
थोडीशी शीत पडायची बाकी असते, म्हणून नारद महर्षी त्याला सांगतात की अरे तो पहिला आठवा असू शकते. कशावरून की हा पहिलाच असतो. जाते शेवगाला सांगते की जा तो घेऊन या, वसुदेवाला आमंत्रित करा आणि तो बाला आणायला आणते वसुदेव. हाती पकडते आणि एका शिणेवर म्हणजे एका दगडावर जोरात आपटते. काकडी जशी फोडतात ना तसा तो बालक आपटत्याने गतप्राण होते. बघा असं करता करता हा पहिला कीर्तिमान. असे 6 मुलं होतात. प्रत्येक मुलगा झाला की त्याला दगडावर आपटून मारायचा. असा तो दुष्ट कंस त्या मुलांची हत्या करते. आता मुलांची हत्या करते. 7व्यांदा त्या देवकीला गर्भधारणा होती. बघा ही जी योगमाया असते ना, भगवंताच्या आज्ञेवरून देवकीला 5वा महिना असतानाच त्या वसुदेवाची जी दुसरी पत्नी असते रोहिणी, ती नंदाच्या पत्नीची मैत्रीण असते, यशोदेच्या घरी राहत असते. तर योगमायेच्या साह्याने भगवंत सांगतात की योगमायेला तू हा हिच्या पोटातला गर्भ आहे, हा तिच्या सवतीच्या म्हणजे रोहिणीच्या पोटात नेऊन घाल गुप्त रूपाने. त्याला संकर्षण इकडून तिकडे नेणे, त्याला संकर्षण म्हणतात, ओढून नेणे, आकर्षित करणे. तर तो गर्भ तिच्या पोटात जाते. आता इकडे कंसाला माहिती पडते की 5वा महिना चालू होता आणि गर्भ गळाला. कंस म्हणते कदाचित माझ्या भीतीने गळाला असेल. आता हा झाला 7वा गर्भ. आता 8व्यांदा दिवस राहतात हिला देवकीला. ज्यावेळेस देवकीला दिवस राहतात त्यावेळेस कंस जागृत होते की नाही आता हा 8वा आहे, आता सावध राहिलं पाहिजे. जागृती सुसुप्ती स्वप्नी 8वा 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 असा ध्यास करते. बघा भक्ती करायची असली तर म्हणतात एक तर वैर करा, एक तर देवाशी मैत्री करा. म्हणजे अर्धवट नाही करायचं कोणतरी समजा. तर तेव्हा काय करतात, पहारेकरी कडक पहारा ठेवतात त्या वसुदेव देवकीवर की आता कृष्ण म्हणजे 8वा पुत्र येणार आहे. आणि बघा देवीचा अवतार आहे अंशअवतार भगवान कृष्ण. आता रामायणामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 7व्या श्लोकात सुद्धा वर्णन आलेलं आहे. आणि 8व्या श्लोकात व्यास महर्षींनी लिहून ठेवलं की ते म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्थात ज्यावेळेस अधर्म वाढतो, धर्म लयाला जातो, त्यावेळेस काय होते की राक्षसी प्रवृत्ती वाढते आणि त्यावेळेस भगवंत जन्माला येतात. आणि हेच रामचरित मानसमध्ये तुलसीदासजी महाराजांनी सुद्धा लिहून ठेवलं. आणि बघा पार्वती मातेने विचारलं शिवजींना की हे भगवान विष्णू जर राम आहे तर मग हे इथं कशाला आले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जय धर्म वाढतो, धर्म लयाला जातो, त्यावेळेस काय होते की दुष्ट प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी जन्माला येतात पाप वाढल्यामुळे. आणि ते काय करतात प्रवृत्तीचे लोक गाईचा छळ करतात, साधू संतांचा छळ करतात, ब्राह्मणाचा छळ करतात, इतकेच नाही तर देवतांचा सुद्धा छळ करतात. मग काय होते की भगवंत काय करतात
अवतार घेतात आणि भक्ता राखे पायापाशी दुर्जना ते संहारी. तर अशा प्रकारे भक्तांचं रक्षण करतात आणि दुष्टांचा संहार करून टाकतात. तर बघा त्या ठिकाणी सर्व देवलोक विमानात पायदळी पडी म्हटलं. त्या ठिकाणी सुरवरांची दाटी झाली विमानात. आकाशामध्ये आपापले विमान घेऊन ब्रह्मदेव आले ब्रह्मांडीला घेऊन. बघा त्या ठिकाणी भोलेनाथ आले आणि त्या ठिकाणी इंद्र चंद्र कुबेर यम वरुण सर्व देवता लोक आले आणि त्या ठिकाणी वाट पाहायला लागले. बघा श्रावण मास होता, कृष्ण पक्ष होतं, बुधवार दिवस होता, अष्टमी तिथी होती आणि त्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान कृष्णाचा जन्म झाला. बघा भगवान कृष्ण भगवान की कृष्ण भगवान की जय. मला लक्ष नाही वाटत नाही मला लक्ष. तर बघा ज्यावेळेस भगवान कृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस त्या ठिकाणी अष्टवर्षाची सावळी मूर्ती म्हणतात ना, अष्टवर्षाची मूर्ती सावळी गळ्यात वैजंती माळा सांगते बाई नंदाला पुत्र झाला सांगते बाई नंदाला पुत्र झाला. बघा 8 वर्षाची मूर्ती चतुर्भुज मूर्ती. देवदेव माता म्हणायला लागले की देवा तुमचं हे एवढं मोठं रूप आवरून घ्या. बघा तुम्ही लहान रूप करा. आणि त्यावेळेस भगवंताने सांगितलं की मला ऐकली की आता यशोदा मातेच्या घरी म्हणजे नंदगोपाच्या घरी नेऊन द्या आणि तिथं माया जन्माला आली. माया उपजली जेथे मजन येई आली येते. तिथं माया जन्माला झाली तिला इथं घेऊन या आणि मला तिथं नेऊन ठेवा. तर बघा त्या ठिकाणी देवकी माता म्हणायला लागली वसुदेव म्हणायला लागले की आता हे दरवाजेला कुंपा आहे हे पहारेकरी आहे. पण म्हणतात ना दारे उघडली आपोई आपो जो बाळा जोडे जो. बघा त्या ठिकाणी ते बेहोश झाले. त्यांना म्हणजे भ्रम झाला. ते बेहोश झाले त्यांना काही कळलंच नाही आणि ते कुंपा आपोआप उघडले आणि त्या एका टोपलीमध्ये वसुदेवाने भगवान कृष्णाला घेतलं आणि डोक्यावर घेतलं आणि निघाले. रात्रीची वेळ होती 12 वाजताची. अंधार होता. झिमझिम पाऊस चालला होता पडत. बघा पाऊस पडत असताना त्या ठिकाणी वसुदेव महाराजांनी टोपली डोक्यावर घेतली आणि यमुनाबाई उफळ्या मारत होती. त्या ठिकाणी तिला दर्शन घ्यायचं होतं भगवान कृष्णाचं. बघा त्या टोपलीवर शेषाने फणा केला आणि वसुदेव डोक्यावर टोपली घेऊन निघाले भगवान कृष्णाला घेऊन. आणि त्या ठिकाणी जात असताना भगवान कृष्णाला कळलं की माझ्या वडिलांच्या नाकातोंडामध्ये पाणी जात आहे आणि आता माझे वडील घायल होत राहिले या पाण्याने. रस्त्यात वाट मिळायला हवी म्हणून मी काय करतो की या यमुनेला लवकर दर्शन घेतो. भगवंताने आपला पाय बाहेर काढला टोपलीच्या. यमुना मातेने त्या पायाचं चरणाचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी तिने भगवान वसुदेवाला वाट दिली आणि त्या ठिकाणी ते निघून गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर ती माया घेतली आणि ते यशोदा माता झोपेत होती निद्रेत होती. त्याच ठिकाणी ती माया टोपलीत ठेवली. भगवान कृष्णाला त्या ठिकाणी ठेवून दिलं. आणि बघा भगवान कृष्ण तिथं ठेवल्यानंतर वासुदेव परत आले आणि त्या कारागृहात शिरले त्या मंदिर शाळेमध्ये. आणि जसं तसं पूर्ववत सगळं वातावरण झालं. कुंपण लागले दरवाजेही लागले आणि ते शुद्धीवर आले जे पहारेकरी होते. बघा इकडे नंदराजाच्या दरबारामध्ये त्या यशोदा मातेच्या जवळ अंथरुणावर भगवान कृष्णाने टाहो फोडला. दासी पळत आली. आता नंद राणी म्हणजे ते गवळी लोकांचा राजा होते. त्यांच्या घरी 9 लाख गायी होत्या नंद महाराजांच्या घरी. त्यांना काही कमी नव्हती. तर त्या ठिकाणी दासी सर्व होते. दासी पळत आली बघते तर बालकृष्ण जन्माला आलेले
शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. ते कशासाठी सांगितलं की मरणाची भीती घालवण्यासाठी. बरोबर आहे ना? बघा आपलं भागवत शास्त्र काय सांगते, मरण कसं सुधारावं. रामायण काय सांगते की आदर्श जीवन कसं जगावं. भगवद्गीता काय सांगते की जीवन जगताना कसं वागावं. आणि महाभारत काय सांगते की राजकारण कसं करावं, त्याला महाभारत म्हणतात. आणि तुकाराम महाराज यांची गाथा काय सांगते की प्रपंच करून परमार्थ कसा साधावा. आणि बघा एवढं सगळं आपल्या त्यानं काही वाचणं लिहिणं म्हणजे ऐकणं होत नाही. म्हणून कथा ऐकाव्या, कीर्तन ऐकावे. हे जे कीर्तनकार लोक असतात ना, कथाकार लोक, हे अनेक ग्रंथ वाचतात आणि त्या ग्रंथातलं सात तत्व तुमच्या समोर मांडत असतात आपल्या कीर्तनातून, कथेतून, प्रवचनातून. म्हणून तुमचं जरी ग्रंथ पूर्ण वाचणं झालं नाही तरी कथेत येऊन बसायला पाहिजे, कीर्तनात येऊन बसायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होते की ज्ञान प्राप्त होत असते, ज्ञान वाढत असते. आणि ज्ञान हे घेतलंच पाहिजे आणि सांगलं सुद्धा पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे जे आपणासी खावे ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकल जन. बघा कथा कीर्तनासाठी पैसे लागत नाही. बरोबर आहे ना? आणि तुकाराम महाराज म्हणतात की सकलांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात यारे यारे लहान थोर यती भरते नारी नर. यारे यारे लहान थोर यारे 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 लहान थोर यती भरते नारी नर. यारे यारे लहान थोर यती भरते नारी नर. न करावा विचार न लगे चिंता कोणाची. न करावा विचार न लगे चिंता कोणाची. बघा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की सगळे जण या, स्त्रिया या, पुरुष या, शूद्र या, क्षत्रिय या, वैश्य या, ब्राह्मण या, सगळे या. सकलांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळे जण या आणि लागेल तेवढं भरभरून घ्या, ज्ञान घ्या. आणि बघा यासाठी काही जास्त पैसा वगैरे पाहिजे नाही, फक्त आपल्या मनाची तयारी करावी लागते. आणि इथं आल्यानंतर आपलं चित्त एकाग्र करावं लागते. नाही तर मग कहा गए गई नाही तर क्या लाया कुछ नाही. आणखी काहीतरी म्हणतात ना, गाढवा पुढे वाचले की ना आता म्हणते रातचा गोंधळ बरा होता. असं करून काय फायदा नाही. म्हणून आपला परमार्थ चोखा पाहिजे, चोखा. पण आजकाल चोखा कशाला म्हणतात, आता लोक बाह्य परिस्थितीला बघतात. काही काही ठिकाणी मोठे महाराज असतात, जाडेजुडे पांढरे शुभ्र इस्त्रीचे कपडे, मोठा मोबाईल, ॲपल काय असते तो, आणखी फोर व्हीलर,
त्यांच्या कथेत भरपूर गर्दी असते. आणि असे साधे भोळे महाराज असले आमच्यासारखे तिथं कोणी येणार नाही. तुम्ही किती सांगा ना, म्हणजे अध्यात्माची आतमधली डेफिनेशन, पण काही उपयोग नाही. इथं खूप खोल सांगितलं जाते अध्यात्माची डीपमध्ये डेफिनेशन, की तुम्ही या ज्ञान प्राप्त करून घ्या. म्हणजे जेवढं जेवढं तुमच्याकडनं संपादन केलं जाईल तेवढं. पण अधिकाराचा दावेला मार्ग जसा अधिकार असला तसा तो स्वतः माणसाला तेवढी कॅपॅसिटी असते घेण्याची. तर बघा, एकदा भजन करू आणि उर्वरित कथा येऊ. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विठे, उभा कसा
पद्धत मी काल भगवद्गीतेमध्ये आलेले 3 मार्गाचं वर्णन केलं, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. तर भक्ती मार्ग हा साधा सोपा मार्ग. बघा आपण संसारिक आहे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. काम करताना भगवंताचं नाम घ्यायचं, आपलं ते काम आहे भक्तीच घडून जातं. बघा सकाळी उठलं की उठल्या उठल्या जमिनीचं दर्शन घ्यावं. समुद्र वसनी देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्य पादस्पर्शम क्षमस्वयं असं म्हणायचं. दोन्ही हातांचं दर्शन घ्यायचं. कराग्रे वसते लक्ष्मी, कर्मदे सरस्वती, कर्मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शन. त्यानंतर आपण आंघोळ करतो. आंघोळ करताना पण गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा नद्यांची नावं घ्यायची. आंघोळ होऊन जाते, नावं सुद्धा होतात. त्यानंतर आपण आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य देतो. त्यावेळेस सूर्याचे सुद्धा 12 नावं घ्यायची. सूर्याय नमः, भास्कराय नमः, भानुवे नमः, रोवे नमः, मित्राय नमः, अर्काय नमः, हिरण्यगर्भाय नमः, सविताय नमः, कृष्णे नमः असे वगैरे वगैरे 12 नावे घ्यायची. त्यानंतर आपण देवपूजा करतो. देवपूजा करताना सुद्धा मंत्र म्हणायचे प्रत्येक देवतेचा. आणि तुळशीला पाणी घालतो. तुळशीला पाणी घालताना तुळशीचे 8 नावे: वृंदा, वृंदाविनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, कृष्णजीवनी, तुलसी, नंदिनी असे 8 नावं घ्यायची. आणि नंतर आपण स्वयंपाक बनवतो. स्वयंपाक बनवताना सुद्धा देवाचं नाव घ्यायचं, जे आपले इष्ट देवता, जे आपल्याला आवडतं. असं काही नाही की याच देवाचं, जो देव आपल्याला आवडते त्याचं नामस्मरण करायचं. बघा तुमचा स्वयंपाक स्वयंपाक नाही बनणार, तो प्रसाद बनेल आणि त्याचा स्वाद घेऊन बघा तो प्रसाद बनेल. देवाला नैवेद्य दाखवायचा, दररोज नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवू नये. पंचयज्ञ म्हणतात ना. आता पूर्वीच्या काळी चुला असायचा, आता चुला दिला. पूर्वीच्या काळी बाहेर छोटासा नैवेद्य चुलीत टाकायचा. एक अतिथीला नैवेद्य, चिडी मुंगीला म्हणजे चिडीला कांदा, मुंगीला साखर, रवा वगैरे, आणखी कुत्र्याला भाकर, गाईला नैवेद्य, असं 5 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहे. आणखी जेवताना सुद्धा वसुदेव म्हणतो आपण वैश्वर्य. बघा भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 24 नंबरच्या श्लोकात वर्णन आहे. 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, त्यातला 24वा नंबरचा श्लोक आहे. तर नैवेद्याचं सांगितलं की हरिओम ब्रह्मार्पण ब्रह्म वीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मयोगेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. तर सर्वांना सहज येणार नाही. आता साधू संतांना आपल्याला खूप कृपा करावी लागते की हा संस्कृतचा मंत्र कठीण आहे. ब्रह्मार्पण ब्रह्म वीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मयोगेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. अर्थात ब्रह्मानेच ब्रह्माला ब्रह्म अर्पण करावं असा याचा अर्थ होतो. म्हणजे खाणाराही ब्रह्म, ज्याला नावाने टाकतो तोही ब्रह्म, अन्नही ब्रह्मच आहे ना. आपल्या उदरामध्ये सुद्धा ब्रह्मच आहे. बघा भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातल्या 14व्या नंबरच्या श्लोकात वर्णन आलेलं आहे. भगवंत म्हणतात, पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय त्यातला 14वा श्लोक आहे. भगवंत म्हणतात की अर्जुना अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमासीत् प्राणापान समायुक्त पचमेन्नं चतुर्विधम्. अर्थात मी वैश्वानर नावाच्या अग्नीच्या रूपाने प्रत्येक प्राणीमात्राच्या उदरामध्ये स्थित आहे. आणि तुम्ही जे अन्न खाता ते अन्न तो भगवंत पचवतो. मग तुम्ही काही काय खा ना, कडक खा, नरम खा. पचमेन्नं चतुर्विधम्. चतुर्विधम म्हणजे 4 प्रकारचं भोजन असते ते: चोष्य, लेय, पेय आणि भोज्य. भोज्य म्हणजे भाकर पोळी जे चवून चवून खातात त्याला भोज्य म्हणतात. चोष्य म्हणजे आपण असं चाकून खातो ना, सैदासारखे पदार्थ, लोणचं वगैरे, त्याला चोष्य म्हणतात. आता लेय आणि चटणी वगैरे खातो त्याला. आणि पेय म्हणजे ताक, दूध, बासुंदी असे पदार्थ असतात. तर ते पिण्याचे पदार्थ असतात. तर असं 4 प्रकारचं चोष्य, भोज्य, लेय, पेय हे 4ही प्रकारचं अन्न तुम्ही काही काय असे का ते पचवण्याचं कार्य मी वैश्वानर नावाच्या अग्नीच्या रूपाने तुमच्या उदरामध्ये राहून ते पचवतो. तर बघा किती उपकार आहे भगवंताचे आपल्यावर. भगवद्गीतेचा 10वा अध्याय विभूती योग, त्यात भगवंताच्या 75 विभूती आहेत. कधी कधी वाचण्यात येईल आला असेल बघा, 75 विभूती आहे. ते ही सुद्धा एक विभूतीच आहे भगवंताची. अशा अनेक विभूती आहेत, तुम्ही वाचाल ना तेव्हा कळेल तुम्हाला. तर बघा
ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मगुरु ब्रह्मनंत ब्रह्मैक्यन गतो ब्रह्मकर्मसाधीना. याचा अर्थ संतांनी मराठीत सांगितलेला आहे सहज. जसे ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन आहे, त्याचं भाषांतर आहे गीतेचं संस्कृतचं. संस्कृत ही देवभाषा आहे. हे जर मराठीच्या 10 ओळीपेक्षा संस्कृतची एक ओळी जरी वाचली ना तरी तेवढंच पुण्य भेटते. एवढी पावर आहे, ती देवभाषा आहे. ते भगवंताच्या मुखातून निघालेली आहे भगवद्गीता. पण सर्वसाधारण कुणाला कळत नाही, म्हणून ते संतांनी सगळ्यांना कळावं त्याचा अर्थ म्हणून ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीता अलंकार नामक ज्ञानेश्वरी म्हणतात ना. ब्रह्मानंद द्वारे प्रकट केली तरी ज्ञानेश्वर म्हणतात. तर बघा स्वामी समर्थ महाराज त्यांनी आपल्यासाठी या श्लोकाचं रूपांतर केलं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण मोहे राणीचे यज्ञ कर्म. अर्थात याचा एक एक शब्द अर्थ पूर्ण करू. शेवटच्या दिवशी आहे बाबा. यातला एक एक शब्दाचा अर्थ खूप गहन आहे. वदनी, वदन म्हणजे मुख, कवळ म्हणजे घास. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरी. सहज हवन होते म्हणजे हे अन्न हे काय आहे? ब्रह्म आहे, ही संविधा आहे. आपल्या उदरामध्ये यज्ञ आहे. सहज हवन होते नाम घेता पुकाचे म्हणजे या उदररूपी यज्ञामध्ये या अन्नरूपी संविधेचं हवन होते. सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन खरे जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे जीवन जगण्यासाठी हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. उदर भरण नव्हे जाण्याचे यज्ञ करणं. हे नुसतं पोट भरणं नाही, तर हे एक प्रकारचा यज्ञ करणं आहे. बघा अन्न यज्ञ, ज्ञान यज्ञ असे अनेक यज्ञ असतात. तर बघा हे एक यज्ञ कर्म आहे. बोर होऊन राहिलं असेल तर बोर होत आहे काय? तर बघा हे यज्ञ कर्म आहे आणि हे यज्ञ कर्म आपल्या शेवटच्या दिवशी असते. आमचे बाबा म्हणतातच म्हणतात कुठेही बोलतात. तर आपलं काय चालू होतं की जेवताना मंत्र म्हणायचा, मला स्मरण करून द्यायचा बरोबर. आणि एक गोष्ट सांगते मी तुम्हाला की जसं